नमस्कार, मी श्वेता. भाग्यविजय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्न कुंडली याविषयी आपण सध्या जाणून घेतोय. खरं तर आज आपण सिंह लग्न कुंडली याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. पुन्हा एकदा आपण त्यांचं स्टुडिओत स्वागत करूयात. नमस्कार. खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण खरं तर डॉक्टर विजय चाटोरीकर यांना ओळखतोच, कारण गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. या दोन्ही विषयात त्यांच्या 3 पिढ्या या पारंगत आहेत आणि विशेष म्हणजे रत्नांचा असा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि त्यांचं इतक्या वर्षांचं कार्य पाहता स्वतः मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे, त्यांना शाबासकी दिलेली आहे. आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांचं कार्य चालतं, जसं पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विविध ठिकाणी आठवड्याभरामध्ये ते असतात. याशिवाय ऑनलाईन माध्यमातून सुद्धा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता आणि नक्कीच ते तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करतीलच. तर आपण खरं आजच्या विषयाकडे वळणार आहोत. सिंह लग्न, स्वभाव, परिणाम आणि उपाय याविषयी जाणून घेणार आहोत. याशिवाय ईमेलच्या माध्यमातून तुम्ही जे काही सरांना प्रश्न विचारलेले आहेत त्यातले काही ईमेल आणि त्या प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणार आहोत. तर सर, चला आपण चर्चेला सुरुवात करूया. सिंह लग्न हा विषय आज आपण निवडलेला आहे. तर साधारण यांचं व्यक्तिमत्व कसं असतं? सिंह म्हणजे सिंह राशीचा स्वामी जो आहे तो सूर्य आहे. आणि सगळे जे ग्रह आहेत ना, आपले सगळे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात. आता सूर्यामुळं पृथ्वीवर सुद्धा जीवन चालतं. बरोबर. ज्यांच्या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि ज्यांच्या राशीला सिंह म्हणलेला आहे, म्हणजे स्वामी सूर्य पण आहे आणि त्या राशीचं नाव पण सिंह आहे. तर अशी जी लग्न राशीचे लोक असतात हे फार धडाडीचे, महत्त्वाकांक्षी आणि डॅशिंग नेचरचे असतात आणि डेअरिंग करणारे असतात. आणि एक गोष्ट असते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये की सतत ते फ्रंट फूट लावून काम करत असतात. म्हणजे त्यांना असं पडद्यामागून काम करायला नाही जमत, की त्यांना चर्चेत राहावं वाटतं सतत. जसं सूर्य नेहमी चर्चेत असतो की त्याचा प्रकाश हा कुठं लपून राहत नाही, तसं ह्यांना त्यांना सगळ्यांमध्ये कोणताही कार्यक्रम, म्हणजे साधा जरी इव्हेंट असेल त्यांचा, तर त्यांना ते करताना असं असतं की ते सगळं त्या इव्हेंटचा जो काही काम आहे किंवा नियोजन आहे ते सगळं आपल्या हातात ठेवतात आणि त्याच्यामध्ये आपलं नाव झालं पाहिजे, आपण तिथे चमकलो पाहिजेत किंवा आपल्या बाबतीतली चर्चा तिथं झाली पाहिजे आणि कौतुक पण आपलंच झालं पाहिजे, की जेणेकरून ते डिपेंड कोणावरच नसतात. ते सतत स्वतःच्या विचारावर अगदी ठाम असतात. ते कधीही कन्फ्यूज नसतात. ते आधी डिसिजन घेतात, नंतर विचार करतात. त्याच्यामुळे ते एकदम फ्रंट फूट लावून कोणती गोष्ट करत असतात. आणि हे जे व्यक्तिमत्व असतं हे डॅशिंग असल्यामुळं आणि प्रभावशाली असल्यामुळं काय होतं की प्रत्येक ठिकाणी कोणत्याही कामामध्ये किंवा कोणतंही काम जेव्हा ते हातात घेतात, एक तर सिंह म्हणल्यावर एक तर आपल्याला माहिती आहे की सिंह एक तर थोडा आळस असतो त्याच्यामध्ये आणि भूक लागल्यावरच तो शिकारीला निघतो. तसंच थोडासा स्वभाव ह्या सिंह लग्न लोकांचा असतो की काम असेल तर दिवसाची रात्र करतील, रात्रीचा दिवस करतील आणि ऐन वेळेवर करतील. आता मी सिंह लग्नाचे असे बरेच लोक पाहिले आहेत की त्यांना जर एखादा फॉर्म भरायचा आहे किंवा एखादे काही मॅटर लिहून द्यायचं आहे कोणाला, तर ते काय करतात की त्यांना आधी डेट काय तुमची किती तारखेपर्यंत द्यायचं आहे, समजा 15 तारखेपर्यंत द्यायचं आहे, तर ते 14 तारखेपर्यंत त्याच्याबद्दलचा विचारच करणार नाहीत आणि 14 तारखेला रात्रभर जागून 15 तारखेला मात्र एकदम परफेक्ट तयार करून देणार. तर ही जी मानसिकता असते, म्हणजे ऐन वेळेला सगळे कामं करायचे पण ते सुद्धा परफेक्ट करायचे त्यांच्यामध्ये. पण त्याच्यानं काय होतं की धावपळ होते आणि हा जो स्वभाव आहे त्यांचा, त्याच्यामुळे ती कौटुंबिक जीवनामध्ये ह्याचा परिणाम फार वेगळा होतो. ती घरामध्ये सुद्धा एकदम तुम्ही सिंहासारखेच वागत असताल, राजासारखेच राहत असताल, तर घरातल्या इतर सदस्यांना त्याचा खूप त्रास होतो. तर त्या बाबतीमध्ये थोडं काळजी घेणं गरजेचं असतं. पण तसं पाहायला गेलं तर सूर्याची रास आहे, सिंह रास आहे आणि सिंह लग्नाचे लोक एकदम धडाडीचे, महत्त्वाकांक्षीचे आणि त्यांचं प्रेझेंटेशन एकदम परफेक्ट असतं आणि त्यांना प्रसिद्धीमध्ये, चर्चेमध्ये राहायला आवडतं. त्यामुळं सगळ्या लोक, आणि विशेष म्हणजे काय की ते रागीटे तेवढेच असतात आणि मनमिळावू पण तेवढे असतात. त्यांचे संघटन कौशल्य म्हणाल किंवा लोकाभिमुख वागण्याचं किंवा त्यांची मित्रमैत्रिणी हे भरपूर असतात. अनेक लोकांसोबत त्यांची रिलेशन एकदम नॉर्मल, किंवा आपण किती एकदा त्यांच्यासोबत कोणाचंही रिलेशन झालं किंवा मित्र म्हणून किंवा ओळख झाली तर ती कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी असते. आणि मध्ये बराच गॅप जरी पडला, जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा पहिल्यासारखंच असं वाटणार नाही की हे 3 वर्षांना भेटलेत किंवा 5 वर्षांना भेटलेत. तर ही जी त्यांची हातोटी असते समोरच्या माणसाला हँडल करण्याची, आणि ते आपलं म्हणून ते हँडल करत असतात आणि लोकाभिमुख जाऊन लोकांचं मन जिंकण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करू शकतात.
नाही, आणि खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही वर्णन करता. म्हणजे कुठलीही रास असो, एखादी व्यक्ती पूर्णाची समोर उभी राहते असं म्हणलं तरी हरकत नाही. आता व्यक्तिमत्व सिंह लग्न ज्यांचं आहे ते कसं असतं हे तुम्ही सांगितलं. खरं साधारणपणे एक शारीरिक आणि मानसिक विशेषतः काय असते? कसं असतं की सूर्य म्हणलं की तेज आलं. हम्म. तर ह्या लोकांमध्ये तेज भरपूर असतं. त्यांच्या डोळ्यामध्ये एक अट्रॅक्शन पॉवर असते की त्यांनी जर कोणाला ती सिंह व्यक्तीला ओळखायचं ना, ते कधीच इकडे तिकडे पाहून नाही बोलणार. ते समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार कधी पण. त्याच्यामुळं समोरचा माणूस त्यांचा होऊन जातो आणि कॉन्फिडंट, तेवढा आत्मविश्वास त्यांचा खूप असतो. प्रचंड आत्मविश्वासाने ते बोलत असतात. फक्त त्यांना एकच असते गोष्ट की त्यांना कोणी क्रॉस केलेलं नाही जमत, कारण ते सूर्य आहे ना, ते त्याला क्रॉस केलेलं आवडत नाही, कारण त्याच्या प्रकाशावर बाकीच्या ग्रहांमध्ये चमक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी माझ्या भोवती फिरलं पाहिजे. मी जरी स्वतःभोवती फिरत असेल तर माझ्या भोवती सगळ्यांनी फिरलं पाहिजे, ही त्यांची एक मानसिकता असते. आणि उंचीच्या बाबतीमध्ये मध्यम उंचीचे हे असतात, नाकेडोळी सरळ असतात, गोरेपण असतात, लालसर गोरेपण असतात, तांबूस गोरेपण ज्याला म्हणतो आपण. त्यांचा चेहरा गोल आकाराचा असतो. आणि महत्त्वाची गोष्ट काय असते की राहणीमान, स्टाईल ह्या भरपूर यांच्यामध्ये असतात. ह्यांना कुठे गेलं ना की इम्प्रेशन मारण्याशिवाय काय असते, समोर साध्या कोणत्याही कार्यक्रमाला म्हणजे अशुभ घटना घडल्यावर सुद्धा तिथे सुद्धा गेल्यावर लोकांनी आपल्याकडे चांगलं पाहावं अशी मानसिकता ज्या लोकांची असते की आपण चांगलं म्हणजे सतत चांगलं राहण्याकडे ह्यांचं जास्त कल असतं. स्वच्छ राहणं, चांगलं राहणं आणि ब्रँडेड गोष्टी वापरणं. ह्यांच्याकडे नियोजन नसतं. महत्त्वाची गोष्ट काय असते की ह्यांच्याकडे नियोजन नसतं. त्यामुळे बरेचदा ह्यांच्या जीवनामध्ये चढउतार येतात, निर्णय चुकतात. कारण धडक बेधडक जेव्हा तुम्ही काम करता किंवा जेव्हा एखादं काम करता नंतर त्याच्या बाबतीतला विचार करता तर बरेचदा निर्णय चुकू पण शकतात. पण 10पैकी 2 चुकतात, पण 8 त्यांचे चांगले असतात. आणि मी तर म्हणतो की ज्यांचं सिंह लग्न आहे असे लोक शून्यातून विश्व निर्माण करू शकतात. त्यांच्यामध्ये ती मानसिकता असते, त्यांच्यामध्ये ती धडाडी असते, त्यांच्यामध्ये ती जिद्द असते आणि ते शून्यातून विश्व निर्माण करून स्वतःचं नाव लौकिक करू शकतात. आणि वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, स्टाईल मारण्यामध्ये, उभं राहण्यामध्ये त्यांची एक वेगळी छाप ही सगळ्यांवर पडत असते. आणि घरामध्ये सुद्धा त्यांचं एक असं असतं की ते असले की घरामध्ये सगळ्यांना करमतं, कारण हसत खेळत विनोद करत त्यांच्या मूडनुसार आणि वातावरण सदैव आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा प्रयत्न हे सिंह राशीचे लोक करत असतात, सिंह लग्नवाले करत असतात. तर नक्कीच असे व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर आनंद असतो. आणि खऱ्या अर्थाने सिंह लग्न ज्यांचं आहे त्यांना हे सगळं वर्णन मनापासून पटलं असेल, किंवा सिंह लग्न तुमच्या घरापैकी तुमच्या मित्रांपैकी कोणाचं असेल त्यांना हे नक्की वर्णन सगळं पटलं असेलच. आता आणखीन सिंह लग्न याविषयी जाणून घेणार आहोत, पण आता वेळ आपण झालेली ईमेलवरच्या प्रश्नांची. आपण आता ईमेलवरचे प्रश्न घेऊयात. आपल्याला आता बीडवरनं खरं तर प्रश्न आलेला आहे. केदार यांनी विचारलाय. त्यांची जन्मतारीख त्यांनी 29/11/1994 अशी सांगितली आहे, 29 नोव्हेंबर 1994, आणि वेळ 11:31 सकाळची वेळ. ओके. आणि बीडला जन्म झालेला आहे. तर केदारजी विचारतायत की सर, विषयोग म्हणजे नेमकं काय आणि त्याचा प्रभाव नेमका काय असतो? काय असतं की आपल्या पत्रिकेमध्ये अनेक ग्रहांचे योग बनत असतात की जसं चंद्र गुरु एकत्र असल्या आपण त्याला गजकेशरी योग म्हणतो. तर हा चांगला योग आहे. तर त्याच्यातला हा शनी आणि चंद्राचा जेव्हा संबंध आपल्या पत्रिकेमध्ये येत असतो त्याला आपण विष योग म्हणतो. आता शनी हा पापग्रह आहे, वैराग्याचा कारक आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. तर चंद्र हा मनाचा विचार करत असतो, शनी हा वैराग्याचा विचार करत असतो. उत्साह नसणे, उत्साही ज्याला म्हणतो ना आपण, अशा गोष्टी जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनी जर समजा त्यांच्या कुटुंब स्थानामध्ये आल्यास, म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये शनी आणि चंद्राचा योग आला असेल, किंवा आपण आज लग्नाचा विषय करतो, आपण लग्नापासूनच सुरुवात करू. तर लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान. अशा प्रथम स्थानामध्ये समजा मिथुन लग्न आहे, उदाहरण सांगतो. मिथुन लग्नामध्ये जर शनी आणि चंद्र प्रथम स्थानामध्ये असतील तर बुद्धी असते, मनानं कमजोर असतात, कशाच्या बाबतीतला उत्साह नसतो कारण शनी तिथं असल्यामुळं, आणि ओव्हर थिंकिंग भरपूर वाढते. त्याच्यामुळे कारण मन कमजोर असल्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढते, निगेटिव्हिटी वाढते आणि त्यामुळे मानसिक त्रास भरपूर होतो. त्याच्यामुळे ह्यांची बॉडी लँग्वेज एकदम प्रॉपर नसते, कॉन्फिडेंटली बोलता येत नाही, कन्फ्यूज असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देताना अतिविचार करतात, अतिचिकित्सा करतात आणि निगेटिव्ह बाजूने विचार जास्त करतात, पॉझिटिव्ह बाजूने विचार फार कमी करतात. त्याच्यामुळे बरेचदा कामामध्ये ह्यांना सक्सेस मिळत नाही. कारण आपल्याला जे पाहिजे असतं ते आपण पॉझिटिव्ह घेऊन पुढे जायचं असतं, पण आपण जर त्याच्या खोलवर गेलो तर त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी दिसल्या आणि आपण त्याच्यामध्ये जर अडकून बसलो तर नक्कीच आपण ते
त्या कामामध्ये पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळं ह्या लोकांमध्ये मानसिक त्रास किंवा डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते आणि बुद्धीवर पण त्याचा ताण पडतो. तर विषयोग म्हणजे नेमकं हे असतं की शनी आणि चंद्राची युती जेव्हा तुमच्या पत्रिकेत कोणत्याही स्थानात राहू, त्यानुसार ज्या स्थानात आहे त्या ठिकाणचे जे काही प्रश्न असतात ते तिथे उद्भवत असतात मानसिक दृष्टिकोनातून. आणि तिथं मन कमजोर झाल्यामुळं समजा कर्मस्थानात असेल तर कामाच्या ठिकाणी मानसिक समाधान मिळत नाही, अपमान होत राहतात, सतत डॉमिनेट केलं जातं तुम्हाला आणि त्याच गोष्टी तुम्ही जास्त विचार करून मनाला लावून घेऊन मग आपण त्याच्यामध्ये मानसिकरित्या त्रास करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं शनी आणि चंद्राची युती जर तुमच्या पत्रिकेमध्ये असेल, कोणत्याही स्थानामध्ये असेल किंवा शनीची दृष्टी चंद्रावर असेल तरी पण हा विषयोग बनत असतो. तर असा विषयोग असेल तर त्याची पूजा आपण जर केली तर त्याच्यातून आपल्याला चांगला मार्ग मिळू शकतो आणि जो काही त्याचे परिणाम आहेत त्याची तीव्रता कमी करू शकतो. आणि अशाच पद्धतीने विषयोग तुमच्या पण जर कुंडलीमध्ये आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच डॉक्टर विजय चाटोरीकर यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ शकता. खरं तर आता आपल्याला केदार यांनी जसा प्रश्न विचारलेला तुम्ही सुद्धा ईमेलच्या माध्यमातून सरांना प्रश्न विचारू शकता. खरं तर आणखीन सुद्धा ही चर्चा आपण पुढे नेणार आहोतच, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा भाग्यविजय. ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण सिंह लग्न याविषयी जाणून घेतोय. खरं तर ईमेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रश्न विचारताय आणि या प्रश्नांची उत्तरं सुद्धा जाणून घेतोय. तर मला वाटतं आपण सुरुवात ईमेलच्या प्रश्नाने पुन्हा एकदा करणार आहोत. आता आपल्याला दीप्ती यांनी पालघरवरनं प्रश्न विचारलेला आहे. त्यांची जन्मतारीख त्यांनी सांगितली आहे की 8/6/1980 आणि जन्मवेळ आहे 9:15 सकाळची वेळ. पालघरलाच जन्म झालाय. सर 9:15 सकाळची वेळ. सर माझा कपड्यांचा व्यवसाय आहे, व्यवसाय वाढीसाठी नेमकं काय करावं असं दीप्ती विचारतायत पालघरवरून. दीप्ती यांची जर पत्रिका पाहिली तर त्यांची मीन रास आहे आणि लग्न रास जी आहे ती कर्क रास आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये कर्क लग्नाबद्दल पण पाहिलं. लग्न रास जी आहे ती कर्क आहे. आता कर्क लग्न आहे तर म्हणजे त्याला स्वामी चंद्र आहे आणि दुसरी गोष्ट तिथं चंद्राच्या घरामध्ये राहू बसलेल्या प्रथम स्थानामध्ये आणि केतू त्यांच्या सप्तमात आहे. आता ह्यांचा कपड्याचा व्यवसाय. आता कपडा म्हणजे श्रंगार आला, सौंदर्य आलं आणि सौंदर्याशी संबंधित व्यवसाय थोडक्यात आपण असं म्हणू शकतो त्याला. तर जर सौंदर्याशी संबंधित व्यवसाय असेल तर त्यावेळेस तुमचा शुक्र फार चांगला असायला पाहिजे तुमच्या पत्रिकेमध्ये. तर ह्यांचा जो शुक्र बसलेला आहे तो ह्यांच्या व्ययस्थानामध्ये बसला आहे बुधासोबत मिथुन राशीमध्ये. तर आणि दुसरी गोष्ट काय की सूर्य जो आहे यांचा हा शुक्राच्या घरामध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यामध्ये कल्पकता खूप आहे, ह्यांच्यामध्ये डिझाईन खूप आहे, पण त्या मार्केटिंग करताना त्याचं जे आउटपुट किंवा घ्यायचं असतं, इनकॅश करायचं असतं त्याला, तर त्याच्यामध्ये थोड्या अडचणी येत आहेत. तर तसं जर असेल यांना तशा अडचणी येत असेल तर नक्कीच मला असं वाटतं की त्यांनी पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना मार्केटिंग स्किलमध्ये बराच फायदा होईल. कारण कर्क लग्न आहे. कर्क हा लग्न म्हणजे मनाशी संबंधित आलं तर समोरच्या तुम्ही व्यवहारामध्ये किंवा तुमच्या प्रोफेशनमध्ये जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करता त्यावेळेला तुमचा फायदा होत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा विचार करावा लागेल आणि तुम्हाला त्या पद्धतीने एक पॉलिसी बनवावं लागेल, मार्केटिंग पॉलिसी. आणि जेणेकरून तुम्हाला बिझनेस तुमचा वाढवायचा असेल आणि त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल होणं फार गरजेचं असतं, व्यावहारिक होणं फार गरजेचं असतं आणि व्यावहारिकपणा कुठेतरी कमी पडतो. आणि यांची रास पण मीन आहे त्यामुळे कन्फ्युजन भरपूर असतात. आणि सध्या मीन राशीला शनीची 7.5 पण चालू आहे. तर शनीचा जे हवन करून घ्या, त्यासोबत पुष्कराज आणि माणिक धारण करा आणि हे जर केलं तर नक्कीच. आणि व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायाचा चांगला चालायचा असेल तर तुम्ही जिथे व्यवसाय करताय त्या ठिकाणी दिवसातून सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम आजकाल यूट्यूबवर असतं, तुम्ही ते लावून ऐकलं तरी चालतं. तर विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा ऐका की जेणेकरून कसं असतं की लक्ष्मी आणि विष्णू दोन्हीची उपासना जर केली तर लक्ष्मी वृद्धी होते, त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये पण प्रगती होते आणि आर्थिक स्थिरता पण मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट की कपड्याच्या व्यवसायामध्ये ह्यांनी जर प्रयत्न केले तर ह्यांना चांगलं यश मिळू शकते. ह्यांचा ब्रँड पण क्रिएट होऊ शकतो कारण सूर्य यांच्या लाभात बसलेला आहे. फक्त काय की ह्यांचे कन्फ्युजन कमी व्हायला पाहिजे, तर निर्णय क्षमता वाढायला पाहिजे आणि प्रॅक्टिकल होणं फार गरजेचं आहे. इमोशनल राहून चालणार नाही. जर तुम्ही प्रॅक्टिकल झालात, प्रोफेशनल झालात तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळतं आणि ते पुष्कराज माणिकमुळे होऊ शकतं.
आणि दीप्ती या पालघरला राहतात, तर नक्कीच तुम्ही ठाण्याला येऊन सरांना भेटू शकता आणि तुम्ही आणखीन विस्तृत खरं तर मार्गदर्शन घेऊ शकता. तर सर, मला वाटतं अशा पद्धतीने आणखीन एक आपल्याला मेल आलेला आहे साताऱ्यावरनं संतोषजी यांचा. संतोष असं विचारतायत, त्यांचा प्रश्न नंतर जाणून घेऊ, आधी त्यांचे डिटेल्स मी सांगते की 16/5/1978 आहे आणि त्यांची जन्मवेळ त्यांनी दिली की 18:01 संध्याकाळी 6 संध्याकाळची वाजून वेळ. 1 मिनिट. ओके. आणि साताऱ्यातच जन्म झालाय. तर संतोष हे म्हणतायत की आमच्या इथे घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत आणि वास्तूचा दोष हा आमच्या कुटुंबावर काही परिणाम याचा असू शकतो का? वास्तू दोषामुळे असं असू शकतं का? काय, वास्तू एक अशी गोष्ट आहे की ही एनर्जीचं सगळं गोष्टी असतात की निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. काय असतं की वास्तूमध्ये 9 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या मुख्य दिशा आहेत. उपदिशा ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आहेत आणि एक अर्ध आणि उजव. हे जे दिशा आहेत, ह्या दिशांची जी रचना असते ती प्रॉपरचं असेल ना, तर घरामधले बरेच प्रॉब्लेम कमी होतात. आता आरोग्याच्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये कसं असतं की जर तुमच्या घरामध्ये आग्नेय दिशेला दोष निर्माण झाला, किंवा आग्नेय दिशेला दोष म्हणजे काय झालं की तुमचं आग्नेयला टॉयलेट आहे, किंवा आग्नेयला तुमचं सांडपाण्याचं तुम्ही ठेवलेलं आहे, किंवा आग्नेयला तुम्ही पाण्याचं स्टोरेज करून ठेवताय, तर अशा वेळेला काय होतं की घरातल्या स्त्रियांचा आजार पण वाढत जातं. कारण स्त्रियांचा संबंध जास्त आग्नेय बाजूशी येत असतो. आणि अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड हे जे सूर्याची 2 किरणं आहेत, हे जास्त करून आग्नेय बाजूला यायचे. पहिल्या काळामध्ये कसं होतं, हे आता हे जे शास्त्र बनवलेलं आहे वास्तुशास्त्र, हे पहिल्या काळामध्ये जसं मय जे ऋषी होते त्यांनी वास्तुशास्त्र केलं आहे, तर ते रावणाचे सासरे म्हणजे मंदोदरीचे वडील होते. तर त्या काळामध्ये त्यांनी सायंटिफिकली ही गोष्ट असं केली की त्या काळामध्ये स्त्रिया घराच्या बाहेर जास्त जात नव्हत्या आणि त्या जास्त करून किचनमध्ये चूल आणि मूल हेच त्यांचं काम असायचं. तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठं जायचा, तर ते किचनमध्ये. पुरुष मात्र बाहेर जायचे, त्याच्यामुळे त्यांना अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड ही सूर्याची किरणं मिळायची, पण स्त्रियांना ती मिळायची नाही. तर मग त्यांच्या संबंधितला तो भागच ते आग्नेयला असला तर त्यांना ते किरणं मिळतील आणि जेणेकरून त्यांच्या आरोग्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर जर आग्नेयला दोष असेल तर स्त्रियांवर त्याचा परिणाम होतो. आणि जर नैऋत्य बाजू जी असते, ही नैऋत्य बाजू म्हणजे आपण ज्याला मास्टर बेडरूमसाठी फार महत्त्वाची समजतो की ज्या ठिकाणी आपण आराम करत असतो, विश्राम घेत असतो, तर त्या बाजूला जर काही दोष निर्माण झाले असतील तर तिथं घरामधल्या सगळ्यांनाच तिथं त्रास होऊ शकतो, आरोग्याचे प्रॉब्लेम, किंवा कर्त्या पुरुषाला त्याच्याकडून जास्त त्रास होतो. आणि ईशान्य बाजूला दोष असेल तर घरातल्या मुलांना त्याचा त्रास होत असतो आरोग्याच्या बाबतीमध्ये. तर ह्यांच्या जे पत्रिका पाहिली मी, तर पत्रिकेहून तर आपण त्यांची वास्तूची रचना नाही सांगू शकत, पण महत्त्वाची गोष्ट काय की ह्यांच्या पत्रिकेमध्ये केतू जो आला आहे तो आरोग्याच्या ठिकाणी बसलेला आहे, 6म स्थानामध्ये बसला आहे. ह्यांची रास जी आहे ती सिंह रास आहे आणि ह्यांची लग्न रास जी आहे तूळ रास आहे. आणि ह्यांच्या 6म स्थान हे आरोग्याचं ठिकाण असतं, हितशत्रूचं ठिकाण असतं. आणि तिथे केतू असल्यामुळं तो सातत्यानं व्हायरल इन्फेक्शन देत असतं आणि ती व्हायरल इन्फेक्शनमुळं घरामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी आरोग्याची समस्या निर्माण होत असते. तर त्यासाठी केतूचं आणि राहूचं जप आणि हवन त्यांनी करायला पाहिजे. त्यासोबतच घरचे कर्ते हे असतील तर ह्यांनी नीलम आणि पाचू हे रत्न धारण करायचं की जेणेकरून घरातल्या व्यक्तींवर कोणते जे काही कॉस्मिक रेज असतात शुभ आणि अशुभ त्याचे निगेटिव्ह रिझल्ट मिळाले नाही पाहिजेत. आणि त्यांना एक विनंती करतो की तुम्ही चांगल्या एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाला तुम्ही वास्तू व्हिजिट करून निरीक्षण करून घ्या की जेणेकरून तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये, यांच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्याला दोष असण्याची शक्यता आहे की तिथे खोल असेल, खड्डा असेल किंवा तिथे पाणी साचलेलं असेल. पाणी हे इन्फेक्शनचं कारण असतं. कोणताही आजार हा पाण्यामुळे जास्त वाढत असतो. आपण पाहतो की मलेरिया असेल किंवा टायफॉईड असेल हे पाण्यामुळे जास्त होत असतात. तर त्यासाठी पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी जर तुमच्या घरामध्ये व्यवस्थित ठिकाणी असेल तर तुमचे इन्फेक्शन घरामध्ये कमी होतील. तुमच्या घरातलं स्वच्छ पाणी योग्य ठिकाणी असलं पाहिजे, ईशान्य बाजूला असलं पाहिजे. जे तुमचं सांडपाण्याचं पाणी आहे ते पण वायव्य कोपऱ्यामध्ये असलं पाहिजे की जेणेकरून घरामध्ये इन्फेक्शन वाढणार नाहीत आणि त्याच्यामुळं आरोग्याचे प्रॉब्लेम निर्माण होणार नाहीत. आणि खरंच वास्तुशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही घराची वास्तू ही महत्त्वाची. अशाच पद्धतीने साताऱ्याहून जसं संतोषजी यांनी प्रश्न विचारला होता त्या पद्धतीने तुमचेही वास्तू संबंधी कुठलेही प्रश्न असतील तर थेट तुम्ही डॉक्टर विजय चाटोरीकर यांना संपर्क साधू शकता. वास्तू व्हिजिटसाठी सुद्धा त्यांची वेळ घेऊ शकता. यासाठी आम्ही खाली नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आणि साताऱ्याला राहणारे तुम्ही संतोषजी खरं पुण्याला येऊन त्यांना प्रत्यक्ष भेटलात तरी काही हरकत नाही. तुम्ही सुद्धा नक्कीच डॉक्टर विजय चाटोरीकर यांना भेटू शकता. तर आता आपला सिंह लग्न हा विषय चालू आहे, तर साधारणपणे यांचं एक वैवाहिक आयुष्य कसं असतं, प्रेमसंबंध कसे असतात?
जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये कर्क लग्नाबद्दल पाहिलं, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की कर्क लग्नाची किंवा कर्क राशीची आई असणं फार चांगलं असतं घरामध्ये. तसंच घरामध्ये जर शिस्त अनुशासन पाहिजे असेल तर घरामध्ये वडील हे सिंह राशीचे असले पाहिजेत. तर ते घराला एक अनुशासन असतं, त्या घराला एक वळण असतं, संस्कार असतात. त्याचं कारण काय की ह्यांच्यामध्ये सिंह लग्नाच्या व्यक्तीमध्ये कठोरता तेवढीच असते आणि नम्रता तेवढीच असते. राग असतो पण तो तात्पुरता असतो. आपण सिंह राशीच्या व्यक्ती जेव्हा रागात येतो ना, तो समोर कोण आहे काय ते बघत नाही, किती मोठा माणूस आहे समोर ते पाहत नाही, पण तो रागात आल्यावरती भडास काढून टाकतो सगळे. मग तो आदळआपट करेल, कशा पद्धतीने स्वतःचं खरं करण्याचा प्रयत्न करेल आणि एक 15-20 मिनिटामध्येच तो लगेच नॉर्मल पण होईल आणि त्याला रिअलाईज पण होईल की आपण काहीतरी चुकीचं वागलो किंवा चुकीचं बोललो, आणि तो लगेच ते समोरच्या व्यक्तीला सॉरी पण म्हणेल, त्याच्या गळ्यात पण पडेल. आई असेल तर आईच्या गळ्यात पडून म्हणेल की आई सॉरी, माझं मी बोलायला नव्हतं पाहिजे, पण रागाच्या भरात मला कळालं नाही, मी बोलून गेलो. तर ही जे त्यांचा स्वभाव आहे हे कौटुंबिक जीवनासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि प्रेमाच्या बाबतीमध्ये जर तू विचारत असेल तर कोणीही ह्यांच्या प्रेमात सहज पडू शकतो. कारण ह्यांची जी बॉडी लँग्वेज असते, ह्यांचं जे बोलण्याची ट्युनिंग असते की समोरच्याला काय पाहिजे, नेमकं काय पाहिजे तेवढंच पॉईंट धरून बरोबर इम्प्रेशन मारणं ज्याला म्हणतात. की एखाद्या सिंह राशीच्या मुलाला एखाद्या मुलीला पटवायचं असेल, म्हणजे थोडक्यात लाईन मारायची असेल, तर तो इतके सोप्या शब्दामध्ये चलत म्हणजे जिला पटवण्यासाठी लोक 2-2, 3-3 वर्ष प्रयत्न करतात, असे 2-4 मिनिटामध्ये ते काम करू शकतात. इतकी त्यांच्यामध्ये ती टॅक्ट असते. आणि समोरची व्यक्ती पण ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन पॉवरच तेवढी असते की नाकाडोळ्यानं सरळ असतात, बोलणं एकदम कॉन्फिडेंटली असतं आणि मोजकंच बोलून समोरच्याला अट्रॅक्ट करण्याची मानसिकता यांच्यामध्ये असते. त्यामुळं घरामध्ये सुद्धा आणि प्रेम करताना सुद्धा ते एकदम प्रॉपर विचारानं वागत असतात. आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा जरी कठोर असले ते तरी प्रत्येकासाठी झिजण्याची प्रयत्न करण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये असते. म्हणजे ते आईवडिलासोबत, पत्नीसोबत, आपल्या मुलांसोबत किंवा सून जरी असेल सिंह राशीची एखादी लेडीज जरी असेल तर तीसुद्धा आपल्या कुटुंबाला, म्हणजे सासरे जरी असले तर त्यांच्यासोबत कधी चिडून ती बोलू शकते, पण जबाबदारीच्या बाबतीमध्ये कुठेही मागे पडत नाही आणि पूर्ण जबाबदारी पार पडून पूर्ण घराचा जो संसाराचा गाडा असतो तो व्यवस्थित हाताळू शकतो. नाही, आणि खऱ्या अर्थाने सिंह लग्न याविषयी तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही ते पटलं असेलच. तर खरंच तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. यानंतर भाग्यविजय या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.